हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय भीम. स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. बघा, सकाळी सकाळीच उठतो सिद्धांत. चला आवरायचं आता. तो बसलाय उठून. मी आता अंगणात झाडू मारले आहे. तर सडा मारून आपल्याला काढायची रांगोळी काढल्यानंतर बघा ही झाड आहे. झाड लावलेले मी फुलांचे, फळांचे. तर बघा काढली मी आता रांगोळी काढून झाली. आता जायचं स्वयंपाक करायला. आले स्वयंपाक करायला. बघा मी सिद्धांसाठी काय बनवलं आहे. त्याच्यासाठी उकडवलं मी बटाटा उकडून झालं नाही तर लगेच भाऊ उठल्यानंतर मी परत त्याला दूध पाजायला गेले. काय करावं, तुमच्यासोबत पण असंच होतं का? स्वयंपाक करता करता तुम्हाला पण जावं लागतं का? लेकरू उठल्यानंतर माझं लेकरू तर खूप नटखट आहे. उठला तो बघा, मी त्याला सोडून गेली तिकडे. तर परत चला आपल्याला जायचं आता साचीला घेऊन दवाखान्यात. आम्ही निघालो आता दवाखान्यामध्ये. वापस आल्यानंतर बघा साचीला खायचं होतं, प्यायचं होतं नारळ पाणी. साचीनं नारळ पाणी पिलं, सिद्धांतनेही पिलं. दोघांनाही नारळ पाणी पिलं. माझा खूप सारा पसारा पडलेला होता घरामध्ये, काम आवरायचं होतं. ही बघा ही आहे साची. सिद्धांत ते छोटंसं त्याच्या बोटा एवढं छिद्र पाडलेलं होतं मी. त्यात घालते बोट, त्याच्यासोबत खेळते बघा नारळासोबत. चला आता त्याला घालते मी झोपी आणि आवडते काम किती पडलेले तुम्हाला मी नक्की दाखवते. खूप नटखट आहे, अजिबात ऐकत नाही. बघा चला त्याला घालते मी झोपी. सिद्धांत का झोपलेला आहे. दूध पिलं आहे त्याने. माझ्या किती सारा कचरा पडलेला आहे दाखवते. मला पकडून ठेवलं होतं त्याने, जाऊ नये म्हणून. खूप आगाऊ आहे हा. बघा माझा सारखा झोपला आहे. बघा हा आहे पसरा. चला आता कामावरून जायचं आपल्याला. साचीची गॅदरिंग बघायला आलो आहे आता आपण. बघा साचीची गॅदरिंग बघायला. हे बघा साचीचा स्टेज, साचीचे स्कूल. खूप मोठी स्कूल आहे बरं साचीची. लिटल फ्लावर खूप छान आहे. आता इथं होणार आहे साचीचा डान्स. मस्त डेकोरेट केलेलं होतं, छान व्यवस्थित. हे बघा दिसतोय डान्स करताना मुली दिसत आहे. हो खूप छान करतात डान्स. खूप छान प्रोग्राम घेतले त्यांनी. आम्ही सिद्धांतच्या दुकानामध्ये तिची मी याच्या आधीच काही गॅदरिंग बघितलं नाही. आज माझी पहिली गॅदरिंग होती बघायची. साचीच्या स्कूलमध्ये मी आज पहिली वेळेस गेले त्या गॅदरिंगसाठी. बघा किती छान मस्त मस्त डान्स करतायत मुली. हा आहे साचीचा डान्स, बम बम बोले. बघा कशी डान्स करते ती. हो खूप मोठा प्रोग्राम होता. पुढे मी व्हिडिओ टाकेलच. आणखी मस्त डान्स करते. बरं तिची तब्येत खराब होती, खूप फीवर खूप जास्त होता तिला. दवाखान्यातून आणलं आणि लगेच गॅदरिंगला पाठवलं, असं झालं. तेव्हा ती खूप जास्त सुकलेली होती, ताप होता तिला. तरी पण डान्स केला तिने. तरी पण मला जायचंच म्हणे मम्मा, माझा डान्स आहे. तिला डान्स खूप जास्त आवडतो. मस्त डान्स केला बरं का, सगळ्यांनीच छान डान्स केला, खूप मस्त. मला तर बघूशीच वाटायची. फक्त गॅदरिंग खूप वेळ होती, पण आम्ही साचीचा डान्स संपलो आणि लगेच आलो. कारण सिद्धांतला जास्त इन्फेक्शन चालत नाही, त्यामुळे आम्हाला लगेच यावं लागलं. आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही. प्रोग्राम चालू होते. माझी तर खूप इच्छा होती थांबायची, डान्स बघायची मुलांची, पण नाही थांबू शकलो सिद्धांतमुळे. तोही परेशान करायचा. हो बघा किती पब्लिक आहे, खूप जास्त पब्लिक होती. एवढ्यांसमोर डान्स करणं किंवा स्टेज डेअरिंग लेकरांना येणं खूप महत्त्वाचं आहे. ही स्कूल ते सगळ्या गोष्टी करते की प्रत्येकाला स्टेज डेअरिंग आली पाहिजे. त्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि छान आहे.
स्कूल खूप छान आहे. जर कोणी संभाजीनगरमध्ये राहत असेल तर नक्कीच लिटल फ्लावर मला एकदा भेट द्या. बघा तिथले शिक्षण कसं आहे, काय आहे, कसे शिकवतात. माझ्या मते तर ठीक आहे, छान आहे, चांगले शिकवतात. जोपर्यंत आमच्याकडनं शक्य होईल तोपर्यंत आम्ही तिला तिथंच ठेवू लिटल फ्लावरमध्ये. कारण सध्या तरी कंडिशन नाही आहे, पण तरी पण पुरेपूर प्रयत्न करू आम्ही लेकरांच्या शिक्षणासाठी. काय खूप छान प्रोग्राम झाले बरं का. हां, बम बम बोले डान्स आहे. असं आमची परिस्थिती एवढी नाही आहे की साचेल एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये आम्ही शिकवू. आजची आमची परिस्थिती खूप जास्त खालावलेली आहे आणि आम्हाला त्याला पूर्ण 5 वर्ष जपायचे. त्यामुळे सांगता येणार नाही. शक्य तिचं नुकसानही होऊ शकतं. आता तर खूप ॲक्टिव्ह आहे, खूप छान अभ्यासही करते, पण भविष्यात सांगता येत नाही. सध्या तरी आम्ही खूप मागे आलेलो आहोत. मित्रांनो, बस तुमचा सपोर्ट असला ना की होईलच काही ना काही. छोटी मुलं डान्स करताना खूपच छान वाटतात. साचीचा डान्स संपल्यानंतर आम्ही बघा लगेच वापस आलो. त्यानंतर युनिव्हर्सिटीजवळ थांबलो. फोटो काढायचे होते, पण तिथेच मैत्रिणीचे मिस्टर भेटले माझ्या. फोटो काढता काढताच राहून गेलो. साची खाती फ्रूट. हा बघा बाबासाहेबांचा पुतळा. आमचे काही फोटो काढणं झाले नाही. म्हटलं ठीक आहे, आता जाऊ दे, नेक्स्ट टाईम नक्कीच काढू. आम्ही तसंच व्हिडिओ काढला आणि वापस आलो. मग घरी आल्यानंतर साचीने परत लिपस्टिक लावली. सिद्धांत तिच्याकडे बघत होते, हे काय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा.